काम करायला तर घेतलं, पण वाटतं तितकं सोपं नाही आहे. तसं करू तर शकतोच आपण, पण काय आहे, जो मी वॉचमॅनला मी सांगितलं होतं ना, आमचा जो वॉचमॅन आहे त्यालाच म्हटलं होतं की येऊन थोडं ते काम कर. पण त्याला अगदीच ते म्हणजे जमत नव्हतं काम. आणि म्हणजे खूपच सांगावं लागत होतं. सांगून पण तसं फिनिशिंग म्हणजे आता त्याचं ते काम नाहीच आहे, त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, काही बोलू पण शकत नाही. तो आधीच मला म्हणत होता मला जमेल की नाही माहिती नाही वगैरे. तर मग म्हटलं त्याच्यात वेळ पण जाईल, फिनिशिंग पण तितकं होणार नाही. तर माझी एक मैत्रीण आहे, तिच्या घरी पण पेंटिंगचं काम चालू होतं. तर ती म्हटली की एक काम कर, इथून जो कॉन्ट्रॅक्टर आहे ना त्याला सांग मला फक्त एक लेबर दे आणि त्याचं जे काय हजेरी असेल ती मी देते, आपण सामान आणून नंतर देणारच आहोत. तर मला ते पटलं. म्हटलं हा नवीन माणूस आहे, याला आपण पैसे देण्यापेक्षा जो ॲक्च्युअलमध्ये पेंटिंगची कामं करतो लेबर, तर त्याला व्यवस्थित येईल, आपण ते करूया. तर मग त्याला बोलून घेतलं आहे आता आणि तो करणार आहे. तर असं सगळं आहे. त्याची हजेरी किती आहे ते विचारावं लागेल, बघायला लागेल. पण याला तर पैसे आपल्याला द्यायचेच होते, तेच त्याला देऊया, फिनिशिंग तरी होईल कामामध्ये. तर आता काय काय काम चालू आहे तुम्हाला दाखवते. घराचा असा हा आता अवतार आहे. आणि हे थोडे क्रॅक गेले होते ना, लिकेज वगैरे असतं. तर हे आता घासायचं काम चालू आहे साईडला, इथे कुठे इथे कोपऱ्यामध्ये. हा नवीन माणूस बोलवला आहे आज, देवाराला झाकून ठेवलं धूळ बसून. आता हे पुट्टी आणि POP मिक्स करून ते क्रॅक्स आहेत त्याच्यात भरत आहे. ह्या भिंतीला सगळ्यात जास्त मेहनत आहे. हे इथलं करून झालं आहे आता. त्या मीटर बॉक्सच्या इथे पण थोडंसं झालं होतं खराब, तर ते पूर्णच त्याने लावून घेतलं आहे. आता पूर्ण घराला पुट्टी करून घासून झालेलं आहे. आता उद्या प्रायमर वगैरे मारून घेतील आणि मग तो सुकल्यानंतर मला वाटते 2 दिवस अजून तरी जातीलच. कलर वगैरे तर मला फायनल करायचं आहे, कुठला कलर करायचा. माझं वेगळं आहे, आधीचं वेगळं, यांचं वेगळं, सगळं नाही का, सगळ्यांना सगळ्यांच्या आवडी वेगळ्या आहेत. आता बघू कुठला फायनल होतो तो. मला तर असं वाटतं हा व्हाईट आहे, हाच द्यावा, रिफ्लेक्ट चांगला होतो तो. पण एक कुठली तरी डार्क थोडीशी करायला लागेल वॉल, बघूया. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अवतार तर असं झालं ना, गरम वेगळंच होते आणि हे धूळ आणि चिकचिक. केस तर मी वॉश केलेच नाहीत, कारण म्हटलं हे सगळं काम झाल्यानंतरच करते, सारखं सारखं किती वॉश करणार ना. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण ठीक आहे, बाय बाय.